हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. सो आजचा ब्लॉग सुरू करण्याआधी तुम्ही हे फोटो बघून घ्या. हा आहे प्रेग्नन्सी पूर्वीचा, हा आहे प्रेग्नन्सीमधला आणि येस ऑफकोर्स हा आहे माझा करंट फोटो. खूप डिफरन्स आहे ना. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की हा डिफरन्स नक्की झाला कसा, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि शेवटी मी काही टिप्स पण देणार आहे ज्या तुमच्या खूप उपयोगी येणार आहेत. सो चला सुरू करूया. सो पुढे जाण्याआधी मी एक गोष्ट क्लिअर करते, हा कुठल्याही प्रकारचा एक्सपर्ट ॲडवाईस व्हिडिओ नाही आहे. जे माझा पर्सनल एक्सपिरियन्स होता, जे माझ्या बॉडीवर काम केलं गेलं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ऑफकोर्स जर तुम्ही डाएट सुरू करणार असाल, तुमची वेट लॉस जर्नी स्टार्ट होणार असेल आणि स्पेशली जर तुम्ही पोस्टपार्टम असाल तर प्लीज डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच जर्नी सुरू करा. मी 2022मध्ये प्रेग्नेंट झाले आणि जेव्हा मी प्रेग्नेंट झाले तो पहिल्या महिन्यात जेव्हा वजन केलं तेव्हा माझं वजन 68 kg होतं. अर्थात 9 मंथ्स हळूहळू वजन वाढत गेलं आणि 9व्या महिन्यात माझं वजन झालेलं 85 kg. येस, 85 kg. आय थिंक इट्स व्हेरी नॉर्मल. ड्युरिंग प्रेग्नेन्सी तुमचं वजन वाढतं, बाळाचं वजन असतं, सगळ्या गोष्टी असतात. डिलिव्हरीनंतर माझी डिलिव्हरी झाली जानेवारी 2023मध्ये. सो त्याच्यानंतर लगेच नाही पण 2-3 महिन्यानंतर मी जेव्हा वजन केलं तेव्हा माझं वजन आलं 78 kg, विच वॉज ओके फॉर मी दॅट टाईम, बिकॉज 85 kg डिलिव्हरीचं वजन आणि डिलिव्हरीनंतर 78 kg. सो देर इज अ गॅप, रिड्यूस झालेलं वजन. सो मलाही वाटलं तेव्हा हळूहळू वजन कमी व्हायला लागेल, पण नाही. पुढे 2-3 महिने काय, पुढे बरेच महिने मी जेव्हा रेग्युलर वजन चेक करत होती माझं वजन 78 kg वरच अडकलेलं. नॉर्मल सगळं चालू होतं, खाणं नॉर्मल होतं, घरातलं खाणं, ऑफिसचं रुटीन चालू होतं, घरातली कामं होती, सगळंच व्यवस्थित, सगळं नॉर्मल होतं. पण वजनाचा तो जो आकडा होता 78 kg तो काही खाली येत नव्हता. पण फ्रँकली सांगू, हे मी एक्सेप्ट केलेलं. आपल्या घरात बाळ असतं, आपण नवीन मॉम झालेला असतो, बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करत असतो, बाळाची देखरेख, बाळाला सांभाळणं, घराची काळजी घेणं, ऑफिसचं काम, या सगळ्यामध्ये आपण इतक्या बिझी होऊन जातो की मग तो जो आकडा असतो ना 78 kg जो माझ्यासाठी होता, हा आपण अनफॉर्च्युनेटली एक्सेप्ट करतो आणि मग लक्षातच येत नाही की आपण कधी त्याला यूज टू झालो आहे. आणि तसंच काही माझ्यासोबतही झालं. इनफॅक्ट शॉपिंग चालू होती, मेकअपचे प्रोडक्ट्स होत होते, सगळं काही व्यवस्थित, फिरणं होत होतं, सगळ्याकडे लक्ष जात होतं. पण जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपलं शरीर, त्याच्याकडे मात्र मी दुर्लक्ष करत होते. काही महिन्यांनी माझे मम्मी पप्पा माझ्यासोबत राहायला दुबईला आलेले. सो त्यांनी मला बऱ्याचदा हिंट दिली की तेजल तुझं वजन वाढतंय, काळजी घे, तुला त्रास होईल. मला मम्मी खूप बोलायची की तू कशी होतीस आधी प्रेग्नन्सीच्या आधी, सो लक्ष दे स्वतःकडे. पण मी एवढं लक्ष नाही दिलं. मी म्हटलं होईल ग कमी. मम्मीला पण म्हणायचं अगं आत्ताच डिलिव्हरी झाली आहे आणि अजून माझी बॉडी रिकव्हरी करते, अगं मला वेळच मिळत नाही आहे, घरात बाळाला सांभाळायचं असतं, ऑफिसचं काम, ह्या सगळ्या नको नको ते बहाणे म्हणतात ना, एक्सक्युजेस, ते मी देत होते आणि जे चाललेलं त्याला मी एक्सेप्ट करत होते. आता सगळ्यांचा प्रश्न की मी वेट लॉस जर्नी कधी आणि का सुरू केली. मला अजूनही आठवतं, मे 2025 हा मंथ होता. मस्तीमध्ये कौशिकने माझ्यावर एक कमेंट पास केलं. इट वॉज टोटली फाईन, मस्ती चालू होती, पण असंच माझ्या वेटवर, माझ्या वजनावर त्याने एक कमेंट पास केलं आणि लिटरली सांगू मला ते लागलं मनाला. आय डोंट नो, आधी मम्मी पप्पाही बरेचदा मला वेटवरनं बोललेले, माझी सिस्टर बोलत होती. सो ते मला कधी बॉदर नाही केलं जेवढं कौशिकच्या त्या एका कमेंटने मला बॉदर केलं. खूप वाईट वाटलं त्या क्षणी, कारण की म्हणजे माझं वेट काय आधी असं नव्हतं, राईट. प्रेग्नन्सीमुळे ह्याच्यामुळेच झालं आहे. सो हाऊ कॅन ही से दॅट, असा त्यावेळेला थोडा एक राग पण आलेला आणि थोडं वाईटही वाटलेलं की अरे मी तर हे आपल्या बाळासाठी केलं, राईट. खूप विचार केला, खूप वाईट वाटलेलं, खूप असं म्हणतात ना टच झालं इकडे मनाला की असं कसं कौशिक म्हणाला. आणि मग नेक्स्ट डे ऑफिसला गेले. ऑफिसला काम करतानाही सतत डोक्यात तेच चालू होतं आणि मग विचार केला की नाही, आता काहीतरी केलं पाहिजे तेजल. आणि म्हणतात ना ती जिद्द आली की येस, ह्याला दाखवून देणार आहे मी की मी वजन कमी करू शकते आणि मी बॅक टू नॉर्मल जी आधी होते तशी तेजल बनून दाखवू शकते. कोणालाही सांगितलं नाही, फक्त स्वतःशी डिसाईड केलं की येस, नाव दिस इज द टाईम, मला आता हे करणं खूप गरजेचं आहे. आता आपल्या व्हिडिओचा मेन पॉईंट, मी कशी सुरुवात केली. ऑनेस्टली आय एम नॉट अ जिम पर्सन ॲट ऑल. मी जिममध्ये जाऊन 1-2 तास जिम करेन, मग एक्सरसाइज करेन, ह्यातली मी नाही आहे. आणि त्या पलीकडे नवीन मॉम होती, 2 वर्षाचं बाळ होतं. सो मला मॉम ड्युटीही सांभाळायची होती, मला माझ्या बाळाजवळही राहायचं होतं, प्लस मला वेट लॉससुद्धा करायचं होतं. सो हे माझे सगळे एक्झॅक्टली ओव्हरऑल प्रॉब्लेम्स होते.
आणि मग हे प्रॉब्लेम्स कोणाला सांगायचे. सो ऑफिसमध्येच होते त्यावेळेला आणि म्हटलं समोर ChatGPT ओपन होतं. सो म्हटलं चला ChatGPTवर टाकू. आणि येस गाईज, माझा वेट लॉस जर्नी जो स्ट्रक्चर केला आहे तो केला आहे ChatGPTने. तुम्हाला खरंच सांगते, ऐकायला फनी वाटेल आणि आजपर्यंत मी जितक्या जणांना सांगितले सगळेजण माझ्याकडे शॉकने बघतात, पण येस, माझ्यासाठी ChatGPT. सो ChatGPTने सगळं माझं रीड आउट केलं, प्रोसेस केलं आणि मला पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे की मला तुझे इनपुट्स दे. सो इनपुट्स काय मागितले, प्लीज गाईज लक्ष देऊन ऐका बिकॉज हे खूप इम्पॉर्टंट आहे. ChatGPTने मला माझे डिटेल्स मागितले. माझी हाईट जी माझी आहे 168 सेंटीमीटर, माझं करंट वेट जे तेव्हा होतं 78 kg, नंतर माझं एज बिकॉज खूप इम्पॉर्टंट असतं BMIसाठी. सो माझं एज तेव्हा होतं 34 years. देन माझे आवड, सो मी सांगितलं मला जिमला जायला आवडत नाही. माझं बाळ आहे 2 वर्षाचं, मला घरात सगळं कुकिंग करावं लागतं, सो मला बाळासोबत वेळ घालवायचा आहे. प्लस आय एम अ वर्किंग वुमन, 9 to 5 जॉब करते. सो ह्या सगळ्या कंडिशन्स आणि सगळे इनपुट्स मी ChatGPTला दिले. सो आय टोल्ड ChatGPT दॅट दिस इज हाऊ माय शेड्यूल इज. मला हेही प्रश्न विचारला गेला ChatGPTने की कधीपर्यंत तुला वेट लॉस करायचं आहे, म्हणजे काही ओकेजनसाठी करायचं आहे. मी सांगितलं नाही, असं काही नाही आहे, पण जो काही माझा वेट लॉस असेल तो मला सस्टेनेबल हवा आहे. आता सस्टेनेबल काय, सो काही जण 2 महिन्यात पटकन वजन कमी करतात, 10 किलो कमी होणार 2 महिन्यात, 1 महिन्यात 5 किलो कमी होणार, विच इज नॉट एट ऑल सस्टेनेबल. तुम्ही कमी करता पण तेव्हा जेव्हा तुम्ही बॅक टू रुटीन नॉर्मल येता तुमचं वजन त्याच्या डबल वाढतं किंवा तितपत जातं, विच इज नॉट गुड. सस्टेनेबल वेट म्हणजे काय, तुम्ही हळूहळू कमी करा, महिन्याला 1 kg 2 kg वॉट एव्हर जे काही कमी होईल, पण ते तेवढं सस्टेन राहिलं पाहिजे. सो तुम्हाला जितका वेळ घ्यायचा तितका घ्या, पण तुमचं वजन हे सस्टेनेबल राहिलं पाहिजे तरच उपयोग आहे. नाहीतर 2 महिन्यात एवढं ड्रॉप करायचं वजन आणि परत वाढवणार, त्याच्यात काहीच अर्थ नाही आहे. सो मी एकच सांगितलं की मला सस्टेनेबल वजन कमी करायचं आहे. सो जेव्हा मी ही सगळी माहिती ChatGPTला दिली आणि ChatGPTने माझं एक प्रॉपर शेड्यूल, प्रॉपर प्लॅन मला प्रेझेंट केला, जो माझ्या लाईफस्टाईलला फिट होणारा होता, माझ्या कंडिशन्सला फुलफिल करणारा होता. सो येस, हा आहे माझा डेली कॅलरी इनटेक, 1500 कॅलरीज पर डे. त्याच्यामध्ये 50% कार्ब्स, 25% फॅट्स आणि 25% प्रोटीन. हा माझा टोटल कॅलरी इनटेकचा ब्रेकअप आहे. मला माझ्या कम्फर्ट फूडच्या बाहेर जाऊन काही डाएट करायचं नव्हतं. मला फॅन्सी फूड, फॅन्सी सॅलेड ह्यामध्ये जायचं नव्हतं. सो मी तीही एक कंडिशन टाकलेली. ChatGPTने त्याच्यावर काम केलं आणि मला प्रॉपर स्ट्रक्चर डाएट चार्ट दिला. सो ह्या डाएटप्रमाणे, ह्या कॅलरीजच्या काउंटप्रमाणे मला डेली 94 ग्रॅम्स ऑफ प्रोटीन मॅन्डेटरी होतं. आता प्रोटीन प्रॉब्लेम काय होतो आपल्या इंडियन वुमेन्समध्ये किंवा इंडियन फॅमिलीजमध्ये, आपल्या घरात कार्ब्स बरोबर खाल्ले जातात, फॅट्स बरोबर असतात, पण जिथे आपण लॅक करतो ते असतं प्रोटीन. आपण कधीच प्रोटीनचा विचार करत नाही. नेहमी आपण कार्ब जास्त, फॅट जास्त, प्रोटीन फार कमी. सो हे सगळं आपण खूप लॅक करतो आणि म्हणून तिथे आपल्याला वेट लॉसला प्रॉब्लेम होतो. आता पुढची स्टेज, तुम्हाला वेट लॉस जर्नी सुरू करताना लागणाऱ्या गोष्टी, बाकी काही लागत नाही. मेन 3 गोष्टी ज्या मी फॉलो केल्या. एक म्हणजे किचन वेइंग स्केल, छोटीशी वेइंग स्केल असते, मी इथे पिक्चर लावते. ओके, ही किचनची असते, आय थिंक 1 kgच्या खालीच तुम्ही मेजर करू शकता. डिजिटल घ्या, खूप चांगली असते, बॅटरीवर चालते, काही माझी जी आहे ती USB चार्जिंगवर चालते, ही मी घेतली. सेकंड म्हणजे आपली वेइंग स्केल, वजन करण्याचा काटा, मॅन्डेटरी. तुमच्या नेहमीच्या बाथरूममध्ये किंवा एक बेडच्या इथे कुठेही जिथे तुम्ही इझिली ॲक्सेस होईल तिथे ठेवून द्यायचा. आणि थर्ड सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एक ॲप जो तुमचा डेलीचा फूड इनटेक रेकॉर्ड करेल. मी वापरलं होतं MyFitnessPalचं फ्री व्हर्जन, गुगल प्ले स्टोअर आणि iOS दोघांकडे अवेलेबल आहे. सो तुम्ही तो डाउनलोड करू शकता. इझी ॲक्सेस आहे, इझी टू अंडरस्टँड आहे. येस, आता माझे काही ग्राउंड रूल्स होते. फर्स्ट, नो शुगर ॲट ऑल, अजिबात साखर इंटेक नाही, 0 साखर इंटेक. सेकंड, नो जंक फूड ॲट ऑल. आणि थर्ड, माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नो चीट मील, बिकॉज आय नो माय सेल्फ. मी जर एकदा चीट मील घेतलं किंवा एकदा चालू केलं तर इट्स व्हेरी हार्ड फॉर मी टू स्टॉप. सो त्याच्यासाठी मी आधीच ग्राउंड रूल बनवलेलं की मी एकदाही चीट मील घेणार नाही. माझं जेवण खूप सिम्पल होतं,
जे आपल्या घरात बनतं ते. नो फॅन्सी सॅलेड, नो फॅन्सी रेसिपी, जे घरात बनतं, जे आपण नेहमी बनवतो तेच मी खात होते. मी तुम्हाला हा माझा एका दिवसाचा डाएट चार्ट दाखवते. सो ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन मला अंड्यातून मिळायचं आणि बाकी इतर आयटम्स जे ब्रेकफास्टचे खायचं त्यामधून. लंच अगदी साधं, चपाती भाजी, डाळ भात, चिकन, फिश, मटण जे काही असेल ते. पण अर्थात प्रत्येक मील बरोबर प्रोटीन हे मॅन्डेटरी. आणि लंच नंतर मी एक प्रोटीन बार खायचे जस्ट टू सॅटिस्फाय माय स्वीट क्रेविंग. नंतर अर्थात इव्हनिंगमध्ये टी कॉफी, त्याच्याबरोबर एक छोटंसं हलकंसं स्नॅक, अगेन ते पण कॅलरीमध्ये बसेल तरच. आणि डिनरमध्ये सेम लाईक लंच, जे काही लंचमध्ये मी आयटम्स सांगितले त्यातलेच डिनरमध्ये, पण प्रोटीन बार शिवाय. दिवसातून फक्त एक तास प्रोटीन बार मी खायचे. सो हा होता माझा ओव्हरऑल डाएट चार्ट. मी स्क्रीनवर दाखवलाय, सो तुम्ही पॉज करून ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन बघू शकता. सो आता बोलूया वर्कआउट आणि रुटीनबद्दल. येस, जसं मी सांगितलं 9 to 5 जॉब आहे. घरी येईपर्यंत 6 वाजायचे. जसं घरी आलो लगेच भराभर आवरून मी किचनमध्ये जेवणाच्या तयारीला लागायचे. जेवण सगळं डिनरचं आटपून मी 8 वाजता वगैरे माझा वर्कआउट सुरू करायचे. ऑफकोर्स ह्याच्यामध्ये मला कौशिकचा खूप सपोर्ट होता. तो समायराला इतकं चांगलं सांभाळायचा की मला माझा स्वतःचा वेळ मिळत होता माझं वर्कआउट करण्यासाठी. सो 8 वाजता कौशिक समायराला भरवायला घ्यायचा जेवण आणि तेवढ्या वेळात मी माझं वर्कआउट चालू करायचे. सो मी वर्कआउटमध्ये डान्स वर्कआउट चूज केलेला बिकॉज मी जसं सांगितलं आय एम नॉट अ जिम पर्सन. सो मी डान्स वर्कआउट करायचे रोज 30 मिनिट्स, एकही सुट्टी न घेता. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की तो डान्स वर्कआउट एक्झॅक्टली कोणता होता, सो मला कमेंटमध्ये डान्स म्हणून लिहून पाठवा, मी नक्की तुम्हाला शेअर करेन. आता मी तुम्हाला सांगते की तुमचं वजन कसं कमी करायचं, प्रोग्रेस ट्रॅकिंग कसं करायचं. सो दर दिवशी नाही, पण एव्हरी ऑल्टरनेट डेज फ्रेश झाल्यानंतर सकाळी काहीही न खाल्ल्याआधी, काहीही खायचं नाही, फ्रेश झालोय की लगेच तुमचं वजन चेक करायचं. आता हे वजन कुठे रेकॉर्ड करायचं? मी सरळ उचलून ते ChatGPTला टाकायचे. टुडेज डेट दिस माय वेट दिस मच, दॅट्स इट. ChatGPTमध्ये सगळं मेमरी सेव्ह होते, तुम्हाला कसलंच प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही सरळ उचलून ते ChatGPTमध्ये लिहून टाकायचं. त्यानंतर सेकंड आहे वीकली तुम्ही तुमच्या बॉडीचे मेजरमेंट्स घ्यायचे. येस गाईज, खूप फरक पडतो, ट्रस्ट मी. कधी कधी वजन काट्यावर वजन कमी होत नाही, पण आपले बॉडीचे मेजरमेंट्स कमी झालेले असतात. सो दॅट ऑल्सो हेल्प. सो तुमचा वेस्टचा भाग, तुमचा चेस्ट, तुमचे थाईस ह्याचे मेजरमेंट्स करून ते पण सगळे ChatGPTमध्ये टाकायचे. ChatGPT विल मॉनिटर एव्हरीथिंग. आणि ट्रस्ट मी गाईज, नक्की फरक दिसतो. येस, माझ्या बाबतीत 3 महिन्यात लोकांनी मला नोटीस करायला सुरुवात केलेली. ऑफिसमध्ये, फ्रेंड्समध्ये बोलायला सुरुवात झालेली की तेजल तुझ्या फिगरमध्ये किंवा तुझ्या वजनामध्ये थोडं वाटतंय, चेहरा थोडा स्लिम होतोय, थोडं कमी वाटतंय. सो लोक नोटीस करायला लागतात. माझ्यासाठी तो 3 महिने होता, कोणासाठी 2 महिने असेल, कोणासाठी 6 महिने असेल, पण होतो. आणि येस, जेव्हा हे सगळं ऐकायला मिळतं ना, खूप जास्त मोटिवेट व्हायला होतं. अजून जास्त आपण उत्साहाने आणि खूप एनर्जीने आपलं वेट लॉस जर्नी करायला सुरुवात करतो. आता हे सगळं सोपं होतं का? अजिबात नाही. वर्किंग मॉम, घरात 1-2 वर्षाचं बाळ, घरात कुठल्याही प्रकारची हेल्प नाही, हे सगळं करणं, डाएट, वर्कआउट खूप डिफिकल्ट असतं, चॅलेंजिंग असतं. पण आय फील एकदा तरी स्वतःसाठी वेळ काढायला काहीही हरकत नाही. सगळ्यात कठीण असतं बाहेर गेल्यावर, कारण की इतर लोक जंक फूड खात आहेत, स्वीट्स खात आहेत, आपल्या घरातले आपल्यासोबत असतात तेही सगळं खात आहेत, पण आपल्याला मात्र कंट्रोल करायचं आहे. सो हे खूप डिफिकल्ट असतं. आणि गाईज, खरं सांगते, ट्रस्ट मी, तो कंट्रोल घालवू नका. बिकॉज एकदा खाल्लं, आता खाते, उद्या डबल वर्कआउट करते, हे सगळं सुरू झालं ना की मग हे सगळं इथेच थांबतं आणि मग ते परत कधी तो काटा वेट लॉसवर येत नाही. सो बेटर आहे स्वतःला तिथेच कंट्रोल करा आणि ह्याची सुरुवात करू नका की चीट डे करते किंवा एकदा खाते. सो आता रिझल्ट, आता ऑलमोस्ट मला वर्षाच्या वरती झाले. मी मेमध्ये चालू केलं, नाव दिस इज जुलै. सो मी म्हणेन 14 महिने वगैरे ऑलमोस्ट झाले. माझं वजन 78 kgवरनं आता माझं करंट वजन आहे 63 kg. येस, मी 15 kg 15 kg कमी केलं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, मी माझ्या हाईटप्रमाणे हेल्दी BMI रेंजमध्ये आहे. सो माझ्यासाठी त्या वजनाच्या नंबरपेक्षा हेल्दी होणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि ट्रस्ट मी गाईज, खूप हॅपी वाटतं, खूप कॉन्फिडंट वाटतं, मूड फ्रेश वाटतो, आपण स्वतःला लाईट फील करायला लागतो. आणि ह्या ज्या सवयी आहेत ना, खाण्याच्या सवयी, प्रोटीन इंटेकच्या सवयी, ह्या तुमच्याबरोबर शेवटपर्यंत राहतात. कारण की तुम्हाला ते बॅलन्स फूड, हेल्दी फूड, स्मार्ट फूड खायची सवय होऊन जाते.
मला कधीच ते फॅन्सी डाएट, कीटो डाएट हे आवडलं नव्हतं. मी नेहमीच इंडियन फूड कम्फर्टमध्ये राहणारी मुलगी आहे. सो मला त्या फूड कम्फर्टमध्ये राहूनच वेट लॉस करायचा होता. अर्थात प्रोटीन आणि बॅलन्स फूड वॉज द इम्पॉर्टंट पार्ट. आणि येस गाईज, खरंच सांगते, आपल्या इंडियन फूडला पण तुम्ही कंट्रोल, पोर्शन कंट्रोल आणि बॅलन्स करून वेट लॉस करू शकता. पण येस, एक गोष्ट मी प्रामाणिकपणे ऑनेस्टली कबूल करते की मी अजूनही फिट नाही आहे. ओके, मला अजूनही प्रेग्नन्सी बेली आहे. कारण की फ्लॅट बेलीसाठी, ॲप्ससाठी तुम्हाला कोर एक्सरसाइजेस लागतात, स्ट्रेंथनिंग ट्रेनिंग लागते, तुम्हाला स्टमक एक्सरसाइजेस लागतात, खूप मेहनत करावी लागते त्या गोष्टींसाठी. पण येस, आत्ता माझा तो फोकस नाही आहे. माझा फोकस हेल्दी BMIकडे वळण्याचा होता, जो मी आता कंप्लीट केला आहे. पण येस, ऑफकोर्स काही महिन्यांमध्ये, काही वर्षांमध्ये मे बी तिकडेही माझा फोकस जाईल. पण येस, मी आज जे अचीव्ह केलं आहे त्यामध्ये मी खूप हॅप्पी आहे. मी वेट लॉस केलं, मी माझ्या BMIमध्ये आले आणि मला छान हेल्दी खाण्याची सवय लागली. सो हे माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. परफेक्ट बेली नसली तरी हेल्दी बॉडी आहे, अँड दॅट्स मोर इम्पॉर्टंट. तुमचा प्रवास कुठेही असो, प्रत्येक स्टेपला सेलिब्रेट करा. परफेक्शनची वाट बघू नका. आता हे सगळ्यांवर काम करेल का? नक्की करेल. पण येस, वेळ मात्र प्रत्येकाला वेगळा लागू शकतो. मला 8 ते 9 महिने लागले, कोणाला कदाचित 4 ते 6 महिने लागतील, कोणाला 2 ते 3 वर्षही लागू शकतात. कारण प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे, प्रत्येकाचा मेटाबॉलिझम वेगळा आहे. सो त्याच्यामुळे वेळ हा प्रत्येकाला वेगवेगळा लागू शकतं. पण फायनल रिझल्ट हा प्रत्येकाला हमखास मिळेल. पण ह्याच्यासाठी डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. आणि येस, रिझल्ट काहीही असो, पण एकदा स्वतःसाठी ट्राय करायला काहीच हरकत नाही. आता येऊया आपल्या इम्पॉर्टंट टिप्सकडे. टिप नंबर 1, इनपुट्स क्लिअर द्या. तुम्ही इनपुट्स AIकडे द्या, डायटिशियनकडे फॉलो करा, कुठेही द्या, पण जे काही द्याल ती अगदी खरी माहिती द्या. कारण की जितकी माहिती अचूक द्याल तितका तुमचा प्लॅन खूप चांगला वर्क करेल. टिप नंबर 2, प्रोटीनकडे लक्ष द्या. वेट लॉस म्हणजे खाणं कमी करणं अजिबात नाही आहे. आपल्यामध्ये खूप वाईट समज असतो की वेट लॉस करणं म्हणजे कमी खाणं. नाही, वेट लॉस करणं म्हणजे बॅलन्स खाणं, योग्य खाणं. सो प्रोटीन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. टिप नंबर 3, मोजून खा पण सर्व खा. पोहा, उपमा, इडली, डोसा सगळं खा, पण बॅलन्स खा, मोजून खा. टिप नंबर 4, प्रोग्रेस रेकॉर्ड करा. दर दुसऱ्या दिवशी ऑल्टरनेट डेजला तुमच्या प्रोग्रेस रेकॉर्ड करत जा. कारण की हे सगळे बदल आहेत ना, तुम्हाला असे शरीरावर दिसणार नाहीत, पण जेव्हा तुम्ही रेकॉर्ड करता नंबर्समध्ये तुम्हाला ते दिसून येतात आणि त्यामुळे एक वेगळं मोटिवेशन मिळतं. टिप नंबर 5, चीट डेमध्ये अडकू नका. आजचा दिवस चालेल हा विचारच सोडून द्या. कारण की एकदा तुम्ही हे जर एक्सेप्ट केलं तर वेट लॉसमध्ये खूप इश्यू होऊ शकतो. सो नो चीट डे ॲट ऑल. टिप नंबर 6, फॅमिली सपोर्ट मागायला कमीपणा वाटू देऊ नका. तुमच्या घरातल्यांशी, हजबंड, वाईफ, आई, वडील जे कोणी असतील त्यांच्याशी बोला. त्यांना सांगा तुम्हाला काय करायचंय. कारण की एकटीनेच सगळं करायचंय हा प्रयत्न सोड. लास्ट आणि महत्त्वाची टिप नंबर 7, पेशन्स ठेवा. येस, खूपदा असं होतं की आपण आत्ता केलं आणि लगेच रिझल्ट नाही आला म्हणून सोडून देतो. असं नाही होत. मिनिमम 3 to 4 months कंटिन्यूज विथ डिसिप्लिन हे फॉलो करा. रिझल्ट नक्की मिळेल. प्रत्येकाची बॉडी जसं मी सांगितलं वेगळ्या प्रकारे रिॲक्ट होते. तुम्हाला कमी वेळ लागू शकतो, मला जास्त वेळ लागू शकतो, काही होऊ शकतं, पण रिझल्ट दिसणार. त्यामुळे आत्ता मिळाला नाही रिझल्ट लागत, रिझल्ट दिसत नाही म्हणून सोडून देते असं करू नका. पेशन्स ठेवा, रिझल्ट तुम्हाला नक्की मिळेल. आता सगळं सांगून झालं. माझा एक मेसेज आहे माझ्यासारख्या सगळ्या मॉम्ससाठी. त्यांचं डिलिव्हरीनंतर वजन वाढलंय, बॉडी अशी वाढलेली बघून, आरशात बघून खूप वाईट वाटतं, किंवा जे आहे ते एक्सेप्ट करून मोकळ्या झाल्यात. त्या सगळ्यांसाठी एक मेसेज आहे, प्लीज डोंट फील बॅड. तुम्ही एक मिरेकल केलंय. तुमच्या बॉडीने एका बाळाला जन्म दिला, अँड दॅट्स द म्हणतात ना खूप मोठी गोष्ट. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सो वाईट मानून घेऊ नका. जे आहे ते एक्सेप्टही करू नका. स्वतःवर काम करा, स्वतःची काळजी घ्या, आणि येस, नक्की रिझल्ट तुम्हाला मिळेल. टेक युअर टाईम बट डोंट स्टॉप बिलिव्हिंग युअर सेल्फ. येस गाईज, सो हा होता माझा प्रवास. जस्ट वाटलं तुम्हा सगळ्यांशी शेअर करावा. बरेच जण मला प्रश्न विचारत असतात की कसं वेट लॉस केलं, काय केलं, असं थोडी होतं, ChatGPTवरून थोडी वेट लॉस होतं. सो म्हटलं नाही, खरंच सगळ्यांसोबत शेअर करते, सगळ्यांना ह्याच्यातून फायदा झाला पाहिजे.
म्हणून तुमच्या सगळ्यांशी शेअर केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मला कमेंट्स करून नक्की कळवा तुमचे काही वेट लॉसचे एक्सपिरियन्स असतील तर. आणि असे रिअल ऑनेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता भेटूया पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड रिमेंबर, आय लव्ह यू ऑल.